न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचा देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान राहिलं आहे अशा गांधी कुटुंबातल्या व्यक्तीला व देशाचे विद्यमान विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांना थेट संपवण्याची भाषा करणारे व तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्या रवनीत सिंग बिट्टू, शिवसेनेचे नेते संजय गायकवाड, खासदार अनिल बोंडे तसेच दिल्ली भाजप नेते व माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह या नेत्यांना तात्काळ अटक व्हावी यासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व नाशिक जिल्हा NSUI काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन MG रोड नाशिक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। सदरवेळी आकाश छाजेड, राहुल दिवे, स्वप्नील पाटील, अल्तमश शेख, फारुख मंसुरी, ज्ञानेश्वर काळे, वसंत ठाकूर, अजिनाथ नागरगोजे, जावेद प्रेम शेख, इसाहा कुरेशी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनावेळी उपस्थित होते। गेल्या दोन आठवड्यापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते मग त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य करत आहेत। कोणी म्हणतंय जीभ कापली जाईल, कोणी म्हणतंय जिभेला चटके देऊ, कोणी म्हणतंय दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजीसारखे हाल करू, म्हणजे उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जाते। पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला, कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी होईल। गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळेबाजांना उघड करण्याचं काम केलंय। मग हा देशामध्ये कोण कट रचतंय की या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जीवे मारण्याची धमकी दिली जाते। हे अतिशय गांभीर्याची बाब आहे। काँग्रेस पक्ष आज सगळे अख्ख्या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला आहे, पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला, खरं तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची, परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना हे चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे जीविताला धोका होईल। म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रचते हे उघडकीस आलं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे। हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो। जीबीला चटके देण्याचे, जीबी कापण्यापर्यंतचे धमकी देत आहे, त्यांचा निषेध म्हणून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटी समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा सोशल मीडियावर ह्या देशाच्या पंतप्रधानावर कोणी टिप्पणी करतं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, परंतु आज राहुल गांधी ह्या देशाचे विरोधी पक्ष नेते आहे, एक संविधानिक पदावर आहे आणि राहुल गांधी हे सर्वसामान्यांचा आवाज आहे। आणि जेव्हा राहुल गांधी एखादं वक्तव्य करतात त्या वक्तव्याला काहीतरी चुकीच्या मार्गाने पेपरमध्ये छापून किंवा सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून चुकीचं दाखवून हे लोक अपप्रचार करून राहुल गांधींबद्दल चुकीचं वक्तव्य करत आहेत। राहुल गांधीने जे भाषण केलं, जे भाषण इंग्रजीमध्ये केलं, या गाढवांना इंग्रजीच त्यांना कळत नाही असं मला वाटत आहे की राहुल गांधीने आरक्षणाबद्दल काय बोललं का राहुल गांधीने सांगितलं का जोपर्यंत या समाजातला तळागाळ कार्यकर्ता त्याची उन्नती होत नाही, प्रगती होत नाही, तोपर्यंत आरक्षण देण्याची गरज आहे हे राहुल गांधीने मेन सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु दिशाभूल करायची आणि घाणेरडं वक्तव्य करायचं, परंतु राहुल गांधींच्या याबद्दल यांची मलिन होऊ शकत नाही प्रतिमा। आमची मूळ मागणी आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि यांना तुरुंगात टाकलं पाहिजे। परंतु या देशांमध्ये असंविधानिक वक्तव्य जो करेल त्याला शासन हे झालंच पाहिजे। एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या घाणेरड्या लोकांचा जाहीर निषेध करतो।